तर अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणाची सुनावणी ही सुरूच राहणार आहे असा निर्णय मुंबई हायकोर्टानं दिला। अक्षय शिंदेच्या पालकांनी याचिका मागे घेण्याची विनंती केली होती आणि या वयात आम्हाला धावपळ शक्य नाही असं अक्षयच्या पालकांनी म्हटलं होतं। त्यावर कोर्टानं तुम्ही गैरहजर राहिलात तरी सुनावणी सुरूच राहील असा निर्णय दिलेला आहे। या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 फेब्रुवारीला होणार आहे। याचिका मागे घेण्याची पालकांनी याचिका केली होती, परंतु ही मागणी आता फेटाळण्यात आलेली आहे। तुम्ही गैरहजर राहिलात तरी सुनावणी होणार असं देखील कोर्टानं यावेळेस म्हटलेलं आहे। अक्षय शिंदेच्या वडिलांनी या वयात आम्हाला कोर्टामध्ये येणं शक्य नाही असं कारण दिलं होतं, त्यामुळे ही सुनावणी रद्द करा, थांबवा असं म्हटलं होतं। ती मात्र याचिका फेटाळण्यात आली आहे। एक गोष्ट मी निश्चित तुम्हाला सांगू शकतो की पोलिसी न्याय आम्ही बर्दाश्त करणार नाही। आमच्या न्यायालयाचे अधिकार जर पोलीस वापरत असतील आणि स्वतः एन्काउंटरच्या नावाखाली न्यायाच्या नावाखाली जर ते लोकांना मारत असतील तर कदापि आम्ही आमच्या न्यायालयाच्या अधिकारावरती गदा येऊ देणार नाही। त्याच्यासाठी आम्ही प्राण पणाला लावू लढत राहू ही केस।